its full scale deflection current is 100 microampere. What shunt resistance should be added so that the ammeter can have a range of 0 to 10 milliampere? सो आपल्याला मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बा गॅलॉनोमीटरला तुम्हाला एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायचा असतो. सो हियर this is a galvanometer and we connect this galvanometer with a shunted resistance. That shunted resistance is S. Shunted म्हणजे काय? The parallel resistance. Okay. So galvanometer ला parallel resistance, shunted resistance connect करा. This device converted into ammeter. Okay. ते डिव्हाइस त्या ammeter मध्ये कन्वर्ट होऊन जातं. Ammeter काय काम करतं? Measurement of current करायचं काम करतं. Okay. So ammeter is a device which measure the current through the circuit. Clear? So ते करंट डिवाइस मेजर करण्याचं काम करतं. तुम्हाला इथे एक ॲमीटर जनरेट करायचं आहे. तुमची कंपनी सपोज एक मी ॲमीटर तयार करणारे लोक आहेत कंपनीतले. तर तुम्हाला गॅलव्हनोमीटर दिलंय तुम्हाला किती हॅज अ रेजिस्टन्स 100 ओहम म्हणजे तुम्हाला गॅलव्हनोमीटर रेजिस्टन्स माहिती आहे. गॅलव्हनोमीटर जी रेजिस्टन्स आहे किती 100 ओहम. ओके. आणि इट्स फुल स्केल डिफ्लेक्शन करंट इज 100 मायक्रो एम्पियर. म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन करंट जे आहे ते 100 मायक्रो एम्पियर पर्यंत आहे. व्हॉट शंट रेजिस्टन्स म्हणजे तुम्ही याला शंट रेजिस्टन्स किती लावायचा म्हणजे हा शंट रेजिस्टन्स किती असला पाहिजे जेणेकरून हे जो ॲमीटर आहे पूर्ण हा ॲमीटर कोणत्या रेंज मध्ये काम केलं पाहिजे आणि हा 0 to 10 मिली एम्पियर पर्यंत यांनी मेजर केलं पाहिजे करंटला. अलग 0 to 10 मिली एम्पियर पर्यंत त्या ॲमीटरनी करंट मेजर केला पाहिजे. असा ॲमीटर तयार करण्यासाठी हा शंट रेजिस्टन्स किती लावावा लागेल हा क्वेश्चन आहे गॅलव्हनोमीटरला. Okay, so you know the formula of that shunt resistance. S is equal to हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे पहा. S is equal to IG into G upon IG minus actually ते IG नसतं इथं I minus IG असतं ते. ओके. G IG is equal to S हा तुमचा ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे. आता हे आय जे ना ते इन टर्म्स ऑफ तुम्हाला आय जी दिले. आता कसं पाहते कसं दिले पाहते तुम्ही जर क्वेश्चन मध्ये नीट पाहिलं तर तुमचं ते गॅलव्हनोमीटर मधून जाणारा मॅक्झिमम करंट आहे. सो गॅलव्हनोमीटर शोज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट हाऊ मच 100 मायक्रो एम्पियर. सो हे गॅलव्हनोमीटर मधलं करंट झालं. ओके. सो हे करंट कोणाचं तुमचं आयजीचं करंट दिलंय तुम्हाला गॅलव्हनोमीटरचं करंट दिलंय. गिवन समजतंय ना. हा जी रेजिस्टन्स असणार गॅलव्हनोमीटरचा रेजिस्टन्स हे गॅलव्हनोमीटरचं करंट आहे. गॅलव्हनोमीटर मध्ये जाणार फुल स्केल आयजी तुम्हाला एस का. ओके. आणि तुम्हाला रेंज देऊन ठेवली पर रेंज किती तो ॲमीटर 0 to 10 मिली एम्पियरच्या मध्ये असला पाहिजे. अप्पर लिमिट दिली मिनिमम लिमिट दिली. सो जास्तीत जास्त करंट किती जाऊ शकतो त्याच्यातनं जास्तीत जास्त करंट किती जाऊ शकतो 10 मिली एम्पियर लिमिट आहे ना 0 to 10 मिली एम्पियर. सो जास्तीत जास्त ॲमीटर मेजर किती करंट करू शकतं 10 मिली एम्पियर करंट करू शकतं. आणि हे हायेस्ट करंट झालं म्हणजे त्याची व्हॅल्यू आय असते. जे सर्व आय जी प्लस ते आय एस दोघांची प्लस असते ते माहिती त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पहा हायेस्ट करंट किती असतं आय असतं ते इथून इकडे आणि इथून इकडे या दोघांची प्लस असते म्हणजे आय जी प्लस आय एस ची. हायेस्ट करंट किती पास होऊ शकतं आहे. सो त्यांनी दिलंय हायेस्ट करंट पास होण्याची क्षमता किती त्याची 10 मिली एम्पियर. सो हे जे आय आहे हे 10 मिली एम्पियर असणार. तुम्हाला आय जी ची व्हॅल्यू माहिती आहे माहित नाही. ओके. ते काढू शकतो आपण पण आपल्याला गरज नाही ते काढायची कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे शंट रेजिस्टन्स काढायचा. सो द शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय तुमच्याकडे हा तुमचा शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे पाठ असेल तुम्हाला आता. शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू आय जी ची व्हॅल्यू वी नो दॅट. सो आय ची व्हॅल्यू पण आपल्याला नोन आहे मायनस आय जी ची व्हॅल्यू पण नोन आहे आणि जी ची व्हॅल्यू पण नोन आहे. सो सगळं दिलंय ना. आय जी पण दिलाय जी पण दिलाय आय जी पण दिलाय आय तेच काढायचं. जी कॉन्स्टंट आहे का जी तो रेजिस्टन्स आहे गॅलव्हनोमीटर रेजिस्टन्स जी गॅलव्हनोमीटरचा रेजिस्टन्स असतो म्हणजे तो जो गॅलव्हनोमीटर असतो की नाही त्याच्या रेजिस्टन्सला आपण जी म्हणतो रेजिस्टन्स आहे तो इंडिकेट झाला पाहिजे ना. दोन रेजिस्टन्स आहेत नाही तर एक शंट रेजिस्टन्स एक गॅलव्हनोमीटरचा रेजिस्टन्स. मग त्याला त्या रेजिस्टन्सला आपण नाव दिलंय जी कारण तो गॅलव्हनोमीटरचा वाटला पाहिजे म्हणून त्याला जो सफिक्स दिला जातो रेजिस्टन्सचा तो जी दिला जातो. कॉन्स्टंट नाही येतो समजलं का. रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स म्हणतात त्याला. आणि यस शंट रेजिस्टन्स आहे तो खालचा जो पॅरलल मध्ये लावलाय तो रेजिस्टन्स यस
हा जी म्हणजे गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स, आय जी म्हणजे गॅलोनोमीटर मध्ये जाणारा करंट, आणि आय म्हणजे टोटल सर्किट मधला करंट, मॅक्झिमम करंट. लक्षात? येस. हा. सो काय नाही, मग तुम्हाला व्हॅल्यूज दिले, सिम्पल घ्या, टाका आणि आन्सर काढा. आता कॅल्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? सोपं तर आहे. आता इथं यांनी काय हे G इज इक्वल टू n-1 वापरलंय, काय अडचण नाही. तुम्ही आपल्या पेन फॉर्म्युल्यामध्ये आन्सर टाकून काढा, तुम्हाला हेच आन्सर भेटेल. काढून दाखवायची गरज आहे का? का जमेल? जमेल का? काढून दाखवू? हॅलो, कोणाला काही डाऊट येईल का त्याच्यामध्ये? ठीक आहे, घरी सॉल्व्ह करा. सो एक्झाम्पल नंबर 9.9, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स, म्हणजे एसच काढायचं आहे परत. ओके. सो दॅट अलाउज 20% ऑफ द मेन करंट थ्रू द गॅलोनोमीटर ऑफ 99 ओहम. सो शंट रेजिस्टन्स किती लावा लागेल की ह्या जे गॅलोनोमीटर जो 20% अलो ऑफ द मेन करंट थ्रू द गॅलोनोमीटर, हा मेन जो करंट आहे याचं फक्त 20%च करंट गॅलोनोमीटर मधून गेलं पाहिजे याच्यासाठी, म्हणजे 80% इकडे जाणार. समजलं का? प्रश्न समजला Yes. का? परत एकदा सांगतो. त्यांनी विचारलंय टोटल जे करंट आहे ते इथून डिवाइड होणार आहे, एक गॅलोनोमीटर मध्ये जाईल, एक शंट रेजिस्टन्स कडे जाईल. सो शंट रेजिस्टन्स नेमका किती लावायचा की बरोबर शंट रेजिस्टन्स कडे 80% येणार करंटच्या, म्हणजे आयच्या 80%, आणि 20% आयच्या कोणाकडे जाईल? गॅलोनोमीटर कडे जाईल. अशी कंडिशन काढायची तुम्हाला. ओके. सो हे जे गॅलोनोमीटर मध्ये जाणार करंट आहे ते कोणाच्या 20% आहे? आयच्या 20% आहे ना. मग तुम्हाला असं माहिती आहे की शंट रेजिस्टन्स मध्ये जाणार करंट आय एस आणि गॅलोनोमीटर मध्ये जाणार करंट आय जी. आता तुमचा शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? तुमचा शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला लिहून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला ते समजतं की आपल्याला करायचं काय. तर शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? आय जी डिवाइडेड बाय आय मायनस आय जी, आणि तो बाहेर जी. बरोबर की नाही? हा तुमचा शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये काय काय गिवन आहे ते पाहून घ्या इकडे. सो तुम्हाला शंट रेजिस्टन्स दिलेला आहे, शंट रेजिस्टन्स काढायचं आहे. सो इथं आपल्याला व्हॅल्यू काढायची होती. तुमच्याकडे गिवन गोष्टी आहेत. तुमच्याकडे आय गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स दिलाय पहा 99, म्हणजे 20% गॅलोनोमीटर म्हणून गेलं पाहिजे. गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स दिला 99 ओहम. सो जी ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 99 ओहम. ओके. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की आयजी मधनं आयजी किती असलं पाहिजे? 20% असलं पाहिजे आयच्या. म्हणजे आयजी ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? आयजी असलं पाहिजे किती? 20%, म्हणजे 20/100 इंटू कोणाच्या? आयच्या. समजलं का? हॅलो, Yes. हे समजलं का? काय केलं? 20% ऑफ आय कसं लिहिणार याला? 20% म्हणजे काय? 20/100 इंटू कोणाच्या? आयच्या. सो हे तुम्हाला आयजी भेटणार. आयजी मधनं जाणारा करंट हे 20% असतं आयच्या. ओके. त्याला सिम्प्लिफाय करून घ्या, हे होऊन जाईल 0.2 आय. बरोबर की नाही? सिम्प्लिफाय केल्यानंतर 2/10 0.2 आय. ओके. सो आयजी ची व्हॅल्यू देन आयजी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ आय आहे. सो हे आयला आयच राहू द्या, तो आय बरोबर कॅन्सल होऊन जाईल वरचा आणि खालचा. इथं आयजी येईल, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूने, सॉल्व्ह करा. करून दाखवू? हे बघा इथं केलंय. आयची व्हॅल्यू टाकली 0.2 आय, त्यानंतर जी ची व्हॅल्यू टाकली 99, देन पहा आयची ची व्हॅल्यू 0.2 आय, जी ची व्हॅल्यू 99, आय ची व्हॅल्यू आय राहू दिली, तो इकडे आय आहे, आणि आयची ची व्हॅल्यू परत 0.2 आय टाकली. आता त्याचा फायदा काय होईल तुला? याच्यातनं आय कॉमन काढा, आणि वरचा आय तर आहे समजा मल्टिप्लाइड मध्ये. सो हे 0.2 इंटू 99 करून 0.2 इंटू 99 झालं. इकडे आय उरणार तो एक्स्ट्राचा, हा बाहेरचा आय इकडे. ओके. आणि या खालच्याचं काय झालं? याच्यात नाही, याच्यात नाही, कॉमन निघणार. इथं समोर त्याच्या कोएफिशियंट 1 असेल. सो आय कॉमन करा, ते काय कॉमन? देन 1 मायनस 0.2. सो 1 मायनस 0.2 चा आन्सर होतं 0.8 हे, आणि हा पुढचा आय हा उरलेला. समजलं? हा 0.8 दिसतोय, आणि हा आय, हा वरचा आय, खालचा आय कॅन्सल, म्हणजे तुमचं फक्त काय उरलं इथं? 0.2 इंटू 99 डिवाइड बाय 0.8. कोणाला नाही समजलंय काय केलं? समजलं प्रत्येकाला? Yes. ओके. सो आता पहा पुढे, याला सिम्प्लिफाय करा. आता तुम्ही 2 ने डिवाइड करू शकतात. 2 1 2, 2 8. सो इथं 0.4 येणार हे, आणि इथं 0.1 झालेलं हे. सो वरचा एक डिजिट, तर खाली एक 0 येणार, एक 10 येणार, आणि खालच्या एक डिजिटचा वरती एक 10 येणार. सो 10 10 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आन्सर होतं तुमचं 99/4.
समजलं का? परत सांगू. सो 99/4, 4 1 4, 4 2 8, ते असं करा, तुम्हाला 24.75 आन्सर भेटेल. 24.75 आन्सर भेटणार तुम्हाला 99/4 केल्यानंतर. सो तेव्हा माहिती तुमचा शंट रेजिस्टन्स आहे. फिनिश. इझी क्वेश्चन असतात, फक्त फॉर्म्युला पाहिजे, कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. ओके. सो नाउ वी विल शिफ्ट टू गॅल्व्हनोमीटर अँड व्होल्टमीटर. सो आपण आता पाहिलं की गॅल्व्हनोमीटरला एमीटर करायचं असेल तर आपण पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचो, त्याला म्हणतो आपण शंट रेजिस्टन्स एस. क्लिअर. ते शंट रेजिस्टन्स डिसाइड करतो की तो एमीटरची पॉवर किती राहणार, किती एम्पियर पर्यंत तो मेजर करू शकतो आणि किती पर्यंत नाही करणार. सो लाईक दिस गॅल्व्हनोमीटर ऍज अ व्होल्टमीटर, याच्यामध्ये तुम्हाला तोच रेजिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्ट करावा लागेल. आलं का लक्षात? तुमचा जो रेजिस्टन्स आहे तो पॅरललला कनेक्ट केला होता की नाही तुम्ही तिथं, आता या ठिकाणी सिरीज मध्ये कनेक्ट करायचा. सो इफ यू कनेक्ट द रेजिस्टन्स the galvanometer in a series combination, then the galvanometer converted into voltmeter. Okay, and if you connected in parallel combination, then galvanometer converted into ammeter. Now काही प्रॉब्लेम आता कोणाला? आता करावं काय लागेल आपल्याला? व्होल्टमीटर जर आणायचे आहे, व्होल्टमीटर काय मेजर करणार? व्होल्टेज मेजर करणार. साधी गोष्ट आहे. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, तर पहिली गोष्ट आपल्याला काय करतं, तर इथे काही पॉईंट्स असतात पहा, हे पॉईंट्स इथं पण होते. सो व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज टू डिझायर द हायर व्हॅल्यू. सो व्होल्टेज मेजरिंग जे कॅपॅसिटी आहे ते जास्त असली पाहिजे, म्हणजे आपण जास्त व्होल्टेज मेजर करू शकलं पाहिजे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज. त्याचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे तो जास्त असला पाहिजे, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप जास्त होणार आणि आपल्याला जास्त व्होल्टेज किती जाते ते समजेल, म्हणजे मेजर करता येईल. सो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जास्त असला पाहिजे. जेवढा तो व्होल्टेज ड्रॉप करेल रेजिस्टन्स, ते आपल्याला व्होल्टेज किती ड्रॉप होतं या गोष्टीचा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला क्लिअर होत जाईल. करंटच्या याच्यामध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स डिक्रीज व्हायचा, कारण तिथं करंट डिवाइड न व्हायचा. सो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स डिक्रीज असला पाहिजे, त्याची गरज व्हायची. सो इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेज विच आर लाईकली ड्यू टू द एक्सेस अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. सो जे काही डॅमेज असतात त्याला रिमूव्ह करण्यासाठी मी एक्सेस पोटेन्शियल डिफरन्स त्याला अप्लाय केलेला असतो. बाहेरने एक सप्लाय दिलेला असतो जो काय करतो, ते डॅमेज वाचवतो. इथं डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला, बाहेरने एक स्टॉक सप्लाय आहे व्होल्ट, आणि हे दोन पोटेन्शियल डिफरन्स काढणार आहे आपण. तर आता इथं पहा, the voltmeter is connected across the point where the potential difference is to be measured. If the galvanometer is used to measure the voltage, draws some current, and therefore the actual potential difference to the measure decreases. To avoid this, voltmeter should be very high resistance. Ideally it have infinite resistance. So याचं म्हणणं इथं की व्होल्टमीटर जर कनेक्ट केला तुम्ही अक्रॉस द पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे हे दोन होते, यांच्या अक्रॉसला तुम्ही व्होल्टमीटर तयार करताय. हा व्होल्टमीटर कनेक्ट केलाय तुम्ही, हा काय व्होल्टमीटर जनरेट केलाय, म्हणजे तुम्ही नीट पहा. हा गॅल्व्हनोमीटर होता ना, याच्या सिरीज मध्ये पहा हा रेजिस्टन्स दिसतोय का? तो सिरीज कॉम्बिनेशन येते, ते पॅरलल होता आधी. तो सिरीज कॉम्बिनेशन की हा व्होल्टमीटर कोणी कन्वर्ट जातो. तर व्होल्टमीटरच्या आजूबाजूचे दोन पोटेन्शियल डिफरन्स असतात, म्हणजे या पॉईंट आणि या पॉईंटच्या मधलं, म्हणजे आता हा पॉईंट म्हणजे कुठे आहे, हे पहा, या दोन पॉईंटच्या मधलं जे पोटेन्शियल डिफरन्स असेल तो हा गॅल्व्हनोमीटर, काय गॅल्व्हनोमीटरचा हे जो व्होल्टमीटर आहे तो मेजर करणार. बरोबर. या टर्मिनलच्या मधलं, सपोज हे ए टर्मिनल, हे बी टर्मिनल, यांच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं काम असते. त्यांच्या मध्ये लावलेलं आहे ना इथं, त्याच्याकडे सप्लाय इथून होणार आहे. सो हा व्होल्टमीटर बिटवीन ए अँड बिटवीन बी पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार. ओके. सो याच्यासाठी तो जो रेजिस्टन्स लावला गेलाय तुम्ही व्होल्टमीटर मध्ये, म्हणजे हा जो रेजिस्टन्स लावला गेलाय, हा रेजिस्टन्स कसा असला पाहिजे, व्हेरी हाय असला पाहिजे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. ओके. सो व्होल्टमीटर मध्ये सिरीज कॉम्बिनेशन लावताना, सिरीज कॉम्बिनेशन का बनवलं गेलंय मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं पहा. जेव्हा आपल्याला रेजिस्टन्स वाढवायचा असतो तेव्हा आपण सिरीज कॉम्बिनेशन करतो, आणि जेव्हा आपल्याला रेजिस्टन्स कमी करायचा असतो तेव्हा आपण पॅरलल कॉम्बिनेशन करतो. आलं का लक्षात? सो अॅमीटर मध्ये आपण हॅलो, गॅल्व्हनोमीटर डॅमेज नाही होणार का? डॅमेज हा, गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स जास्त जाणार म्हणून. नाही, रेजिस्टन्सचा काही संबंध नाही ना. करंट जास्त गेलं तर गॅल्व्हनोमीटर डॅमेज होतो, करंटचा प्रश्न आहे. जेव्हा हाय करंट, रेजिस्टन्स जास्त होऊन काही फायदा नाही ना. आता समजा रेजिस्टन्स जास्त झाला तर काही फरक पडत नाही त्याला, तो तर ड्रॉप रेजिस्टन्स म्हणजे काय, तो ड्रॉप करतो व्होल्टेजला, म्हणजे तो खातो व्होल्टेज तिथं. मग तो बाकीच्या गोष्टी काही हिटिंग, एक्सेसिव्ह हीट वगैरे मध्ये सप्लाय करणार, ते गोष्ट वेगळी. पण डिव्हाइस कधी डॅमेज होतं, डिव्हाइस रेजिस्टन्स कमी जास्त झाल्यामुळे नाही होत, डिव्हाइस करंट कमी जास्त झाल्यामुळे डॅमेज होतं, पोटेन्शियल डिफरन्स कमी जास्त झाल्यामुळे डॅमेज होतो. ऍक्च्युअली काय असतं, तुम्ही ओव्हरस्टेटचा नियम नीट पहा. ओव्हरस्टेट म्हणतो एक कंडक्टर असतं, त्या कंडक्टर करंट पास होतो, असं म्हणणं आहे त्याचं. वेन करंट पासिंग थ्रू
सो हे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते त्याच्यासोबत हे कंडक्टर गरम पण होतो. म्हणजे जास्त करंट गेल्यानंतर कुठलीही ऑब्जेक्ट ना हीट होऊन जातो. मग हीट तो कशामुळे होतो? बिकॉज ऑफ फ्लोविंग करंट. ते इलेक्ट्रॉन जे फ्लो होतात त्याच्यामुळे तो हीट होत असतो, त्याला लॉस होत असतो हीटचा. सो हिटिंग लॉस असतो, त्या हिटिंग लॉसमुळे ते इक्विपमेंट खराब होऊन जातं. म्हणजे जास्त हीट झाल्यामुळे ते डॅमेज होऊन जातं, पूर्ण त्याचं फंक्शनिंग सोडून देतं. कारण तुमचे जे तुम्ही जे गॅल्व्हनोमीटर वगैरे कनेक्ट केलेलं असतं ऍक्च्युली त्याच्यात सेमीकंडक्टर्स वगैरे युज केलेले असतात. तर ते सेमीकंडक्टर जास्त हिटला काम करत नाही. सेमीकंडक्टर आपल्याला टॉपिक पाहायचा आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे तो. तर ते जास्त हिटला काम करत नाही. जो एक्सेसिव्ह हिट जर जनरेट झाली तर तो डॅमेज होऊन गॅल्व्हनोमीटर. सो त्याचं डॅमेज होण्यासाठीचं ते प्रपोर्शन आहे ते करंटवर आहे. एक्सेसिव्ह करंट पास होणार, दॅट टाइम हीट प्रोड्युसेस अँड दॅट हीट डॅमेज दी गॅल्व्हनोमीटर. रेजिस्टन्स हाय असल्याचा गॅल्व्हनोमीटरच्या डॅमेजची काही प्रश्न नाही. कोणत्याही गोष्टीचा रेजिस्टन्स हाय असेल तर त्याचा तुमच्या सिस्टमला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण समजा हा एक रेजिस्टन्स खूप जास्त हाय रेजिस्टन्स आहे सपोज हा, आणि याला मी करंट सप्लाय करतोय किंवा व्होल्टेज सप्लाय करतोय, तर व्होल्टेज काय हा रेजिस्टन्स फक्त ड्रॉप करतो, त्याला तो खात राहतो. आणि जर तुम्ही कमी करंट सप्लाय केला तर रेजिस्टन्स त्याचा वर्क करणार नाही आणि जास्त 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 ड्रॉप करेल. या डिव्हाइसला खराब करण्यासाठी हाय रेजिस्टन्सचा रोल इम्पॉर्टंट नाहीये. ओके, हाय करंटचा रोल इम्पॉर्टंट आहे. इफ लार्जर करंट पासिंग दॅट डिव्हाइस देन डिव्हाइस गेट डॅमेज्ड. क्लिअर? या कंडिशन मध्ये अशी गोष्ट आहे की तुम्हाला व्होल्ट मीटर पाहिजे की नाही? तुम्हाला काय पाहिजे? व्होल्ट मीटर पाहिजे. मला सांगा, व्होल्ट म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स असतो, बरोबर, दोन टर्मिनलच्या मधला. तुमचं जास्त पोटेन्शियल डिफरन्स कधी तयार होईल? व्होल्ट म्हणजे काय समजतं तुम्हाला? व्होल्ट म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स दोन टर्मिनलच्या मधला. सपोज एक टर्मिनल आहे, हे ए टर्मिनल आणि हे बी टर्मिनल आहे, आणि या टर्मिनलच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असतो मला. त्याला मी म्हणतो व्होल्ट. म्हणजे या टर्मिनलच्या ठिकाणी समजा 100 व्होल्ट असेल आणि या टर्मिनलच्या ठिकाणी समजा 20 व्होल्ट असेल, तर याच्यातला डिफरन्स जो असतो तो ऍक्च्युअली यांच्यामधला व्होल्टेज असतं. सो किती झाला तो? 80 व्होल्ट. हे व्होल्टेज आहे याच्यामधलं, याला म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. याला म्हणतात. तर आपल्याला हा जो व्होल्ट मीटर मेजर करून देतो तो हे मेजर करून देतो 80 व्होल्ट बिटवीन टू टर्मिनल्स ए अँड बी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त ड्रॉप करायचा असेल तर तुमचा रेजिस्टन्स कसा असला पाहिजे? इट शुड बी हाय ना. रेजिस्टन्स ची व्हॅल्यू कमी असेल, सपोज ए आणि हा बी आहे, आणि एक दुसरी केस आहे एक सी आणि डी, याच्यामध्ये रेजिस्टन्स कमी आहे, याच्यामध्ये रेजिस्टन्स जास्त आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स कोणामध्ये जास्त राहील? डिफरन्स दुसऱ्या केसमध्ये जास्त राहील. त्याचं कारण आहे, समजा इथं जर 100 व्होल्ट भेटलं तर हा रेजिस्टन्स जास्त असल्या कारणाने हा भरपूर व्होल्टेज इथं ड्रॉप करून टाकतो आणि या डी कडे फक्त कमी व्होल्ट जातं. समजा 10 व्होल्ट गेलं समजा, बरोबर. मग डिफरन्स कितीचा आहे? 90 चा डिफरन्स आहे ना. आणि समजा या ठिकाणी इथं 100 व्होल्ट होतं आणि रेजिस्टन्स कमी असल्या कारणाने व्होल्टेज ड्रॉप होणार नाही, मग कमी व्होल्टेज ड्रॉप होईल. समजा इथं 70 व्होल्ट गेलं तर डिफरन्स किती आहे? 30 व्होल्टचा. आलं लक्षात? सो तुम्हाला जास्त व्होल्टेज जर मेजर करायचं झालं, म्हणजे हायेस्ट व्होल्टेज जर मेजर करायची कॅपॅसिटी जर पाहिजे असेल, हायेस्ट व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी जास्त रेजिस्टन्सला असते, कारण रेजिस्टन्स तेवढा ड्रॉप मारत असतो मध्ये, तेवढा याला तो सस्टेन करू शकतो. इथं काय आहे, कमी व्होल्टेज तो ड्रॉप करतो, त्याच्यामुळे कमी व्होल्ट मेजर करू शकता तुम्ही. 30 व्होल्टच्या वर मेजर करूच शकत नाही, कारण त्याच्यापेक्षा तुमचा रेजिस्टन्स ड्रॉप करूच शकत नाही. आलं का लक्षात? येस. हा, थोडस वरनं गेलं असू शकतं. म्हणण्याचा उद्देश असा आहे की रेजिस्टन्स जेवढा हाय तेवढी त्याची कॅपॅसिटी वाढते व्होल्टेज मेजर करायची, कारण तो तेवढा जास्त ड्रॉप करतो. आलं का लक्षात? 90 व्होल्ट पर्यंत मेजर करू शकतो हा, इथं तो फक्त 30 व्होल्ट पर्यंतच मेजर करणार. वाय? बिकॉज रेजिस्टन्स कमी आहे, त्याच्यामुळे ड्रॉप त्याला जास्त करता येत नाही. इथं रेजिस्टन्स जास्त आहे, त्याच्यामुळे तो व्होल्टेजचा जास्त ड्रॉप करतो, असं म्हणण्याचा अर्थ येतो. सो या ऍमीटर मध्ये रेजिस्टन्स हाय लागत नाही. म्हणजे ऍमीटर मध्ये कसं असतं, रेजिस्टन्स कसा पाहिजे त्यासाठी आपण पॅरलल कॉम्बिनेशन करतो, आणि इथं रेजिस्टन्स हाय पाहिजे त्यासाठी आपण सिरीज. वाय वी आर कनेक्टिंग सिरीज रेजिस्टन्स in series combination in voltmeter and why we are connecting resistance in parallel combination in ammeter. व्हायचं रिझन देतोय मी तुम्हाला, because we want the resistance should be high value in voltmeter and resistance should be lesser value in ammeter. So that's why we are connecting series and parallel combination. Okay, so here डायग्राम मध्ये नीट पहा, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलंय. आणि इथं पहा व्हेरी हाय रेजिस्टन्स आहे, तो एक्स आहे. तो व्हेरी हाय रेजिस्टन्स कोण आहे? तो एक्स
आहे तो सिरीज मध्ये कनेक्ट केला माझ्या सर्किट मध्ये दिसत असेल तुम्हाला. सो द गॅलोमीटर पर्पज ऍज शोन इन फिगर. आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करा, तुम्हाला एक्स काढायचा असतो समजा, तिकडे शंट रेजिस्टन्स काढायचो, इथं कोणाला काढावं लागेल, एस ला. प्रश्न तोच आहे ना, हा रेजिस्टन्स किती लावायचा, म्हणजे तुमच्या एवढ्या व्होल्ट मेजर करणार तुम्हाला व्होल्ट मीटर भेटणार. मी तुम्हाला आता सांगितलं ते व्होल्ट मीटरची जे कॅपॅसिटी ते कोण डिसाईड करतं, हा लावलेला एक्सटर्नल रेजिस्टन्स. त्याची जेवढी हाय व्हॅल्यू तेवढा तो जास्त मेजर करतो, जास्त चांगल्या प्रकारे व्होल्टेज मेजर करणार, जास्त व्होल्टेज मेजर करू शकतो. त्याची जेवढी लेस व्हॅल्यू तेवढं तो कमी व्होल्टेज मेजर करतो. सो आयडियली जर पाहिलं तर आपण ह्या एक्सला आयडियली काय म्हणत असतो, इन्फानाइट. पण आता ते पॉसिबल आहे का, इन्फानाइट व्होल्ट कसं काय, इन्फानाइट ओहम्सचा रेजिस्टन्स कसं काय भेटेल तुम्हाला. सो प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही, पण आयडियल व्होल्ट मीटर मध्ये आपण याला जवळपास इन्फानाइट कन्सिडर करत असतो. ओके, म्हणजे इन्फानाइट असला पाहिजे हा रेजिस्टन्स, तसं प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही ते. सो ते सोडा ती गोष्ट. सो द व्ही इज द व्होल्टेज अक्रॉस टू बी मेजर्ड. सो आता तुम्हाला इथे दिसतंय बा, हे 2 टर्मिनलच्या अक्रॉसचं तुम्हाला व्होल्टेज मेजर करायचं होतं. कुठले 2 टर्मिनल्स, एक हे टर्मिनल, एक हे टर्मिनल, ह्याचं कनेक्टेड आहे बा इकडनं, आणि यांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचे हे व्ही. हे मेजर करण्यासाठी हा डिव्हाइस आहे, हा डिव्हाइस ते मेजर करतो, कारण ते जाताना याच्यातूनच जातो ना असा करंट पास होताना. मग हा रेजिस्टन्स डिसाईड करणार या दोघांच्या कनेक्शन मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स तयार झालाय. समजा इकडनं 100 व्होल्ट असेल आणि जर 30 व्होल्ट भेटलं तर याचा अर्थ आहे मध्ये 70 व्होल्टचा गॅप पडलाय, म्हणजे 70 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे असं. आणि 70 व्होल्ट कोणी खाल्ले, मग या रेजिस्टन्सने खाल्ले, हा जो होता तो इथला, यांनी 70 व्होल्ट खाऊन घेतले समजा, असा त्याचा अर्थ असतो. सो आता पहा, आता तुमचं पोटेन्शियल डिफरन्स जे काय असणार ते 2 सर्किट मध्ये, इथं 2 रेजिस्टन्स आहे तुमच्याकडे. सो ह्या ए आणि बी च्या मध्ये जेवढं काही पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणजे हे व्ही, हे पोटेन्शियल डिफरन्स इथून हे लूप जर तुम्ही तयार केला किर्चॉफ सेकंड लॉ, तर तुम्हाला एक गोष्ट सापडेल पहा, की इथनं तुम्ही असे जाताय, इथनं तुमचा आयजी करंट चाललाय. ओके, आयजी करंट चाललाय, कारण गॅलोमीटरकडे जाणारा करंट आहे. आता तो सिरीज मध्ये डिवाइड होत नाही, म्हणजे एक्स मधनं पण आयजीच जाणार आणि गॅलोमीटर मध्ये पण आयजीच करंट जाणार, बिकॉज सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट डिवाइड होत नाही. पॅरल कॉम्बिनेशन मध्ये करंट डिवाइड व्हायचा, शंट रेजिस्टन्स वेगळा करंट होता, गॅलोमीटरचा वेगळा करंट होता, बिकॉज दे आर इन पॅरल कनेक्शन. सो दे आर, त्या ठिकाणी व्होल्टेज सेम होते, बट इन दिस केस व्होल्टेज आर डिफरंट अँड करंट विल बी सेम. ओके, सो करंट सेम राहील, व्होल्टेज डिफरंट राहील. सो मी पहिले व्होल्टेज काढतोय, तर हे जे टोटल व्होल्टेज असणार हे यांच्या अक्रॉसचं जेवढं काही व्होल्टेज असेल तेवढं असेल की नाही. आता रेजिस्टन्स आहे एक्स रेजिस्टन्स, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसं काढतात, व्हीएक्स कसं असेल, व्हीएक्स असणार अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. काय ओम्स लॉ, V व्ही इक्वल टू काय असतो, आयर असतो. सो याच्यातनं जाणारं करंट आयजी आहे आणि त्याचा रेजिस्टन्स किती, एक्स. सो या एक्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स असलं पाहिजे आयजी एक्स. तर तुम्हाला इथे दिसतंय पहा, आणि प्लस, कारण सिरीज कॉम्बिनेशन आहे, सो प्लस जी म्हणजे गॅलोमीटर, त्याचा रेजिस्टन्स जी आहे आणि त्याच्यातून जाणारा करंट आयजी आहे. सो याच्या अक्रॉसचं रेजिस्टन्स व्हीजी, आयजी आणि जी असलं पाहिजे. सो हे इथं दिसतंय, आणि दोघांची प्लस केली तर तुम्हाला टोटल व्होल्टेज भेटणार. समजलं. सो तुम्हाला टोटल व्होल्टेज भेटतंय पहा, हा लक्षात. ओके, नेक्स्ट इन दिस केस तुम्ही आयजी एक्स ची व्हॅल्यू काढून घ्या. सो हा आयजी इकडे मायनस करा, सो तुम्हाला भेटणार व्ही मायनस आयजी जी एक्स. ओके, आता याच्यातनं हे एक्स ची व्हॅल्यू काढायची होती तुम्हाला, कारण तो पॅरलल रेजिस्टन्स सिरीज रेजिस्टन्स काढायचा होता. मग आता हे आयजी काय करा, तुम्ही इकडे डिवाइड करून घ्या. सो तुम्हाला काय भेटणार, हे पहा, आयजी जर तुम्ही इकडे डिवाइड करून घेतलं तर तुम्हाला भेटणार एक्स इज इक्वल टू व्ही मायनस आयजी जी अपॉन एक्स. एक्स पाहिजे होता ना, हा आयजी इकडे शिफ्ट करून घेतला पहा. समजलं काय एवढं, समजलं काय एवढं. येस. देन आयजी सेपरेट करून टाका न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. देन व्हॉट विल गेट, सो जर आयजी आपण सेपरेट केला याला पण, सो तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू भेटते पहा, व्ही अपॉन आयजी मायनस आयजी जी अपॉन आयजी. हा डिनॉमिनेटर सेपरेट केला, आयजी कॅन्सल होऊन जाईल. सो तुम्हाला आन्सर भेटणार इथं हा व्ही अपॉन आयजी ऍज इट इज. ओके, आणि मायनस जी भेटणार फक्त, कारण तो आयजी कॅन्सल झालाय. तर तुम्हाला हे इथं दिसत असेल पहा, दिसतंय. तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काढताय, एक्स तुमचा पॅरलल रेजिस्टन्स आहे, तो पॅरलल रेजिस्टन्स तुमच्या व्होल्ट मीटरला डिसाईड करतो. ओके, सो तुमची एक्स ची व्हॅल्यू निघली तुम्हाला आता याच्यामध्ये परत तेच की समजा तुमचं आयजी करंट वगैरे फ्रॅक्चर्ड होत आहे, ठीक आहे. इफ एन व्ही
is equal to V upon Ig, then is the factor by which the voltage range is increases. It can be shown as the X is equal to G in bracket NV minus 1. आता ही जी गोष्ट दिली आहे हे व्ही अपॉन व्हीजी ची गोष्ट आहे. म्हणजे व्ही अपॉन व्हीजी ला तुम्ही असं म्हणू शकता की एन व्ही जो तो एक फॅक्टर आहे जो रेशो आहे कोणाचा टोटल व्होल्टेज अपॉन गॅलोमीटर मधल्या व्होल्टेजचा. ओके, सो त्यांनी म्हटलंय की तुमचं जे टोटल व्होल्टेज आहे ते 10 टाइम्स ऑफ गॅलोमीटर व्होल्टेज आहे. समजा ते करंटचं होतं बा मागच्या वेळेस तुम्ही जर ॲमीटर मध्ये नीट पाहिलं असेल तुम्हाला करंटचं असं भेटलं असेल पा तुम्हाला करंटचं सांगत असेल की टोटल करंट जे असतं तुम्हाला सांगितलं होतं मी त्या टोटल करंटच्या जागी एन टाइम्स ऑफ आयजी टाकायचं. अशी कंडिशन दिलेली असते. एन टाइम्स म्हणजे काय 3 टाइम्स ऑफ आयजी 4 टाइम्स ऑफ आयजी असं म्हणजे 4 टाइम्स आहे 5 टाइम्स आहे टोटल करंट गॅलोमीटरच्या करंट पेक्षा अशी त्या ॲमीटरची कंडिशन होती. आता तिथं करंट डिवाइड होते म्हणून तसं होतं. इथं कोण डिवाइड होतं व्होल्टेज डिवाइड होतं. मग इथं कशी कंडिशन असणार टोटल व्होल्टेज एन टाइम्स ऑफ गॅलोमीटरच्या व्होल्टेज एवढं असेल. तीच कंडिशन आहे ना तुम्ही नीट पहा. टोटल करंट इक्वल टू एन टाइम्स ऑफ आयजी होतं ॲमीटर मध्ये. कारण इथं करंट डिवाइड व्हायचं. वाय करंट डिवाइड व्हायचं बिकॉज दे आर इन पॅरल कनेक्शन आणि इथं व्होल्टेज डिवाइड होतं. सो व्होल्टेजचे रिलेशन येणार बिकॉज दे आर इन सिरीज कॉम्बिनेशन. सो इन सिरीज कॉम्बिनेशन व्होल्टेज डिवाइड करंट डज नॉट डिवाइड. सो इथं करंट डिवाइड व्हायचा म्हणून करंटच्या यायचं इथं व्होल्टेज डिवाइड होतं व्होल्टेजचं येतं. मग आता गोष्ट आहे इथं करंटच्या जागी आपण एन टाइम्स ऑफ आयजी टाकायचो तसं इथं व्होल्टेजच्या जागी आपण एन टाइम्स ऑफ व्हीजी टाकणार. बस फॉर्म्युल्यामध्ये दुसरं काही नाही. समजलं? हॅलो. येस. हा आता हे फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही तुम्हाला. ते ऑलरेडी आपण हे आयजी टाकलं त्याच्या जागी की ते बरोबर भेटून जाईल आपल्याला. काही गरज नाही. एक्झाम्पल समजून घ्या फक्त आणि विषय संपवून टाकूया. So a galvanometer has a resistance of 25 ohm. Its fully scaled deflection current is 25 microampere and the resistance should be added to it to have the range of 0 to 10 ohm. आता नीट लक्षात घ्या. तुमचा जो क्वेश्चन आहे हा लगभग सिमिलर क्वेश्चन आहे ॲमीटर सारखा. एक गॅलोनोमीटर आहे त्याला गॅलोनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 25 ओम म्हणजे हा जी दिलाय तुम्हाला 25 ओमचा जी दिलाय. ओके, देन फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ करंट इज 25 मायक्रो अँपियर. सो त्याच्यातनं जे फुल स्केल डिफ्लेक्शन दिल्यानंतर जे करंट जातं म्हणजे ते कोण आयजी गॅलोनोमीटर मध्ये जाणारा करंट आहे ना ते किती आहे 25 मायक्रो अँपियर. गेट आउट. देन व्हॉट शुड रेजिस्टन्स बी ऍडेड म्हणजे तो एक्स किती ऍड करायचा की कशासाठी तुम्हाला व्होल्टेज किती भेटलं पाहिजे 10 व्होल्ट भेटलं पाहिजे जास्तीत जास्त. सो एक्स किती ऍड करायचा जेव्हा तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स किती भेटला पाहिजे जास्तीत जास्त 10 व्होल्ट भेटला पाहिजे. काही डाऊट आहे का याच्यामध्ये गिवन मध्ये? हॅलो हॅलो. बघा आता इकडे पहा हे मायक्रो दिले तुम्हाला इथं. सो या मायक्रोला कन्वर्ट करून घ्या थोडंसं याच्यामध्ये म्हणजे काय म्हणजे 25 इंटू 10⁻⁻6 अँपियर. मायक्रो म्हणजे काय 10⁻⁻6 मागेच सांगितलंय तुम्हाला. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, नॅनो म्हणजे 10⁻⁹, ॲम्स्ट्रॉंग म्हणजे 10⁻⁻10, पिको म्हणजे 10⁻⁻12. हे शिकवलं होतं एकदा टेबल मध्ये. सो हे लक्षात ठेवा. मायक्रो सर्वात जास्त युज होतं त्यामुळे मायक्रोकडे लक्ष राहू द्या. मिली वगैरे पण राहू द्या 10⁻³ वगैरे. सो हे 10⁻⁶ असतं मायक्रो म्हणजे. त्याच्यामध्ये एक्स काढायचे तुम्हाला त्याचा आन्सर ओम मध्ये भेटणार. जी दिलाय, आय जी दिलाय, व्ही दिलाय. तुमच्या एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला आत्ताच काढला तुम्ही 2 मिनिटापूर्वी. काय होता तो फॉर्म्युला? आताच काढला ना. ई अपॉन आय जी मायनस जी. हे आय जी सेपरेट केल्यानंतर नव्हतं का आलं हे? हॅलो हॅलो, आवाज येत नाही का? येस. हा तर हा फॉर्म्युला माहिती आहे ना आता 2 मिनिटापूर्वी काढला की नाही. तो हो. पॅरलल रेजिस्टन्स व्होल्टेज टोटल व्होल्टेज अपॉन गॅलोमीटरचा करंट मायनस गॅलोमीटरचा रेजिस्टन्स एवढा असतो. याच्यामध्ये सर्वच गोष्टी तर गिवन आहेत तुमच्याकडे. तुम्ही जर नीट पाहिलं तर जी तुमच्याकडे गिवन आहे. सो जी आहे एक्स तुम्हाला काढायचा आहे. सो त्याचा काही प्रश्न नाही. व्होल्टेज टोटल आहे तुमच्याकडे 10. आय जी करंट पण दिलेलं आहे तुम्हाला 25 इंटू 10⁻⁶. सो टाका इथं सर्व व्हॅल्यू आणि काढा सॉल्व्ह करा. सोपं आहे. ओके, सॉल्व्ह करायची गरज आहे का? कसं करायचं सांगू? हॅलो नो.
कसं करायचं सांगायची गरज आहे का? तरी काय नसेल आलं तर विचारा. ओके, सो कॅल्क्युलेशन पार्टवर आता बराच वेळ खर्च केलाय आपण, त्याच्यामुळे काही गरज नाही आता जास्त. गॅलोनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स, सेकंड क्वेश्चन पहा. गॅलोनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 40 ओहम, म्हणजे हा जी दिलाय तुम्हाला 40 ओहम म्हणजे गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स आहे. आणि करंट ऑफ 4 मिली अँपियर इज निडेड टू फुल स्केल ऑफ डिफ्लेक्शन, म्हणजे आयजी लागतं. फुल स्केल ऑफ डिफ्लेक्शन म्हणजे आयजी, आय किंवा आयजी याच्यामध्ये सगळं सारखंच आहे, कारण याच्यात एकच करंट आहे ना. फुल स्केल म्हणजे म्हटलं ऍक्च्युअली ते आय असतं, पण इथं आयजी ने आय दोघांचा अर्थ सारखाच असतो. सो त्याला आपण म्हणणार 4 मिली अँपियर. ते मिलीला अँपियर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं कधी पण 10⁻³ करून. ओके, म्हणजे अँपियर मध्ये कसं कन्वर्ट होणार, 4 × 10⁻³ अँपियर मिलीचं मीटर मध्ये, म्हणजे नुसतं अँपियर मध्ये. सो व्हॉट इज द रेजिस्टन्स, हाऊ इज इट टू बी कनेक्टेड टू कन्वर्ट द गॅलोनोमीटर इंटू ॲमीटर अँड व्होल्टमीटर, म्हणजे दोनही केस इथं, एकदा ॲमीटर आणि एकदा व्होल्टमीटर असं सांगितलंय. सो ॲमीटरला घेताना याला आय पकडायचं, असं आहे. आय घ्या, आयजी घ्या, सारखंच चालतं. सो तुमच्याकडे इथं ॲमीटर मध्ये जर कनेक्ट करायचं असेल, पहिला क्वेश्चन जर समजा आपण म्हटला की आपल्याला किती रेंजचा ॲमीटर तयार करायचं आहे, 0.4 अँपियरच्या रेंजचा, म्हणजे आय दिलं हे ॲमीटर साठीची केस आहे. पहिली केस घेतोय ॲमीटरची केस. ॲमीटरच्या केसमध्ये किती लागेल तुला, 0.4 अँपियरचा करंट लागेल आय. हे आय जी दिलं होतं तुम्हाला 4 × 10⁻³ अँपियर, आणि हे आय दिलंय आणि जी दिलाय, आणि तुम्हाला तो शंट रेजिस्टन्स काढायचा आहे, बरोबर ना? काय प्रश्न आहे? फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, काय फॉर्म्युला असतो त्या ॲमीटर मध्ये? शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू आयजी जी अपॉन आय मायनस आयजी. आठवतो ना? हॅलो, बस व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा हो सर. आणि आन्सर काढा. बाकीचं काय रेस्ट ऑफ पार्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. सो हे झालं तुमच्या ॲमीटरचा प्रश्न. आणि जेव्हा तुमच्या व्होल्टमीटरचा इश्यू येईल, त्या व्होल्टमीटरचा फॉर्म्युला वापरायचा. व्होल्टमीटरचा फॉर्म्युला असतो X इज इक्वल टू व्ही अपॉन आयजी मायनस जी. त्याच्यामध्ये टोटल व्होल्टेज दिले तुम्हाला 0.5 व्होल्ट. सो हे पण दिलंय. आयजी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, जी पण माहिती आहे. सो या सर्व व्हॅल्यू माहिती आहे. सो एक्स निघून जाईल. लक्षात? हॅलो, आलं का लक्षात? येस. सोपं आहे. कॅल्क्युलेशन घरी करा, नाही समजलं तर विचारा. ओके, कॉन्सेप्ट फक्त समजून घ्या. आता याच्या पुढे कॅल्क्युलेशन मागच्या वेळेस एवढे डीप मध्ये काय घेतलेत, कारण ते आले पाहिजे पुढे. आता याच्या पुढे ते सोडून दिलं जाईल तो पाठ. आणि जर तरी पण अडचण असेल तर मला एक्स्ट्रा एक सांगा, ज्याला अडचण असेल त्यांनी आपण त्याला कव्हर करू कॅल्क्युलेशन. सो इथं पहा तुम्हाला कंपॅरिझन दिले. हे कधी कधी 2 मार्क्सला क्वेश्चन होता बोर्ड मध्ये. ओके, सो डिफरन्स बिटवीन ॲमीटर आणि व्होल्टमीटर सांगा. तर आधी गोष्ट आहे, पहिला डिफरन्स काय, तो मेजर करणार करंट, हा करणार पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज. ओके, दुसरा डिफरन्स सर्वात महत्वाचा, ही सिरीज मध्ये कनेक्ट करतात. उलट इट इज कनेक्टेड इन अ पॅरलल. ते उलट केलं रे यांनी, काढवायचे सगळे. पहिले पॅरलल पाहिजे. हा, हे इथं पॅरलल पाहिजे, इथं सिरीज पाहिजे. ते इनकरेक्ट झालंय, करेक्ट करा जाता. ओके, सो त्याच्यानंतर इट इज मुव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर विथ अ लो रेजिस्टन्स. हे मागे सांगितलं तुम्हाला मी, कारण हे पॅरलल मध्ये आहेत, आपल्याला रेजिस्टन्स लो, त्याचा रेजिस्टन्स लो पाहिजे. आणि हे सिरीज मध्ये त्याचा रेजिस्टन्स हाय पाहिजे. आताच पाहिलं ना आपण, मी तुम्हाला म्हटलं होतं रेजिस्टन्स हाय असेल तर जास्त व्होल्टेज खाणार आहे ना, आणि रेजिस्टन्स कमी असेल तर तो कमी व्होल्टेज ड्रॉप करणार. सो व्होल्टेज ड्रॉप नाही व्हायला पाहिजे ॲमीटर मध्ये. ॲमीटर मध्ये करंट मेजर करायचे फक्त आपल्याला, मग करंट डिवाइड झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी करंटसाठी डिव्हिजन होण्यासाठी पॅरलल कॉम्बिनेशन. आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये ऍक्च्युअली रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिक्रीज होते. तर तुमचा, कारण पॅरलल कॉम्बिनेशन तर पाहिलं असेल तुम्ही, 1 रिझल्टंट इज इक्वल टू 1/R1 + 1/R2 अशी कंडिशन असते ती, बरोबर की नाही? 1/R म्हणजे काय, रेसिप्रोकल व्हॅल्यूला डिक्रीज करतात. सो इथं लो रेजिस्टन्स असतो, इथं हाय रेजिस्टन्स असतो. लक्षात? तसं नसेल समजलं तर एवढं लक्षात ठेवा, पॅरलल कॉम्बिनेशन असलं की रेजिस्टन्स कधी पण कमी होणार. आणि सिरीज कॉम्बिनेशन असलं, हे चेंज करा, इथं हे सिरीज असतं, सिरीज कॉम्बिनेशन रेजिस्टन्स कधी पण वाढणार. सो त्याच्याने पण तुम्हाला समजतं. तुम्हाला हा पॉईंट माहिती असेल तर हे आपोआप काढता येतं. ओके, तर स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर. जर तुमच्या शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर स्मॉलर असेल तर तुमचा करंट जे जास्त मेजर होऊ शकतं, कारण तुमचा रेजिस्टन्स कमी पाहिजे ना इथं. आणि इथं तुमच्या रेजिस्टन्सची जेवढी हाय व्हॅल्यू तेवढं जास्त पोटेन्शियल तुम्हाला मेजर करता येऊ शकतं. समजलं का? समजलं का?
larger हो is सर. its resistance, the greater will the potential difference. जेवढं रेजिस्टन्स तेवढा पोटेन्शियल डिफरन्स जास्त करता येईल, आणि जेवढा इथं स्मॉल रेजिस्टन्स तेवढं उलट जास्त करंट मेजर करता येईल. ओके, सो याच्या हे 3 पॉईंट एकमेकाशी कनेक्टेड आहेत. आता रेजिस्टन्स ऑफ अॅमीटर, आता रेजिस्टन्स ऑफ अॅमीटर म्हणजे काय, हे पॅरलल कॉम्बिनेशनचं आहे आणि हे सिरीज कॉम्बिनेशनचं आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये रेजिस्टन्स टोटल रिझल्टंट रेजिस्टन्स काय असतो, तो असा असतो 1/RA, अॅमीटरचा रेजिस्टन्स इज इक्वल टू 1/ शंट रेजिस्टन्स प्लस 1/ गॅलोमीटरचा रेजिस्टन्स. पॅरलल कॉम्बिनेशन होतं ना, त्याला सिम्प्लिफाय करा. 1/RA इज इक्वल टू हा जी इकडे हा एस इकडे, म्हणजे एस जी प्लस एस अपॉन एस जी, आणि तुम्हाला हा इकडे पाहिजे तर टेकिंग रेसिप्रोकल बोथ साईड. सो RA वरती येणार, तर इकडे तुम्हाला भेटणार एस जी वरती, आणि हा भेटणार जी प्लस एस खाली. तर तुम्हाला इथं ते दिसत असेल पहा. समजलं का? समजलं का काय केलं ते? परत सांगू? हॅलो, आवाज येत नाही का? हॅलो हॅलो हॅलो, हो सर, आवाज येत नाही का? येतोय सर. हा ठीक आहे. तर हे समजलं का तुम्हाला? हे पॅरलल कॉम्बिनेशन होतं ना, दॅट्स वाय तसं झालं ते पॅरलल कॉम्बिनेशनला, म्हणजे ते 1/1 येऊन ते रिझल्ट येऊन असं येतं ते. तर तेवढं सांगायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात, किंवा तुम्ही तसं जर लिहिलं तरी झालं 1/RA इज इक्वल टू 1/S प्लस 1/G, हे लिहिलं तर तुम्हाला मार्क्स भेटतील. हे चुकत नाही याच्यामध्ये. आणि याला डायरेक्ट कसं लिहायचं, रेजिस्टन्स व्होल्टमीटरचा तो असतो S प्लस G, कारण ते सिरीज कॉम्बिनेशन आहे, डायरेक्ट प्लस होते दोघं रेजिस्टन्स. सो हा रिझल्टंट असतो तुमचा. सो these आर दी 5 points ऑफ द व्होल्टमीटर अँड अॅमीटर. सो इथं काही थर्मोकपल सीबॅक इफेक्ट आहे पहा. सीबॅक इफेक्ट तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये येईल, इथं काही इम्पॉर्टन्स नाही त्याचा. सीबॅक इफेक्ट ऍक्च्युअली काय असतो, ते थर्मोकपल आहे. ते थर्मोकपल हा शब्द ऐकलाय का तुम्ही कधी? थर्मल मध्ये झालं असेल ना, थर्मोकपल केमिस्ट्री वगैरे मध्ये. हॅलो हॅलो, कपल ऐकलेलं आहे, थर्मोचं नाही माहिती. शॉर्ट मध्ये सांगतो पहा इथं काय असतं. हे असं एक थर्मोकपल असतं. थर्मोकपल मध्ये आपल्याला टेम्परेचर व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये समजतं. अलग लक्षात, मग टेम्परेचर आपण इन टर्म्स ऑफ व्होल्टेज मेजर करतो, म्हणून ते व्होल्टमीटर सारखंच काम करतं समजा. आता इथं काय आहे पहा, एक कॉपर वायर असते, आणि एक इथं हे कोल्ड जंक्शन पॉईंट आहे, आणि हा हॉट जंक्शन पॉईंट आहे. इथे हिटिंग केली जाते, आणि हे कॉपर वायर याला पुढे फेरस म्हणजे आयनची कनेक्शन असतं, आणि इथून आयनचं कनेक्शन असतं. आयनचं कनेक्शन गॅलोमीटरला कनेक्ट केलेलं असतं. ओके, सो ऑब्विसली हे गॅलोमीटरला कसे कनेक्टेड आहेत, सिरीज मध्ये कनेक्टेड. गरम होतात का? कारण त्याची इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती कोणत्या एनर्जी मध्ये लॉस व्हायला लागते, हीट एनर्जी मध्ये लॉस व्हायला लागते. सो हे जे एक वन साइडेड आहे, तर हे स्ट्रक्चर रिव्हर्स होतं, म्हणजे हीट पण मग याच्यामध्ये डायव्हर्ट होऊ शकते की नाही. जर का व्होल्टेज किंवा करंट, हाय व्होल्टेज किंवा हाय करंटचा सप्लाय हीट मध्ये कन्वर्ट होतो, सो हीट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत का, किंवा करंट मध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत का? होऊ शकते की नाही. एनर्जी रिव्हर्सिबल असते ना. सो हे जे उलट जे कन्व्हर्जन आहे, म्हणजे हीटचं कन्व्हर्जन कशामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. हे जे कन्व्हर्जन होतं याला तो सीबेक इफेक्ट म्हणतो. सीबेक इफेक्ट थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाने पण ओळखला जातो. आता इथं होतं काय सीबेक इफेक्ट मध्ये, इथं काय होतं, एक हॉट जंक्शन आहे, कोल्ड जंक्शन आहे, आणि इथून इलेक्ट्रिकल सर्किट तुम्ही कनेक्ट केलेले आहेत पहा, आणि इथं गॅलोमीटर लावून ठेवलाय. गॅलोमीटर फक्त काय मेजर करतो, करंट गेला का नाही गेला. याचं फ्लक्च्युएशन आलं म्हणजे हा 0 पासून डिफ्लेक्ट झाला, म्हणजे याचा अर्थ याच्यातून करंट पास झालाय, बरोबर की नाही. तर तेवढंच मेजर करतो फक्त. सो हे कोल्ड जंक्शन आणि हॉट जंक्शनला जेव्हा दिलं जातं, दोघांच्या मध्ये जेव्हा डिफरन्स क्रिएट होतो खूप जास्त हीट मध्ये, म्हणजे हा एकदम कोल्ड आहे, म्हणजे याच्या 0 डिग्री सेल्सिअस जवळपास, आणि याचा जवळपास 100 डिग्री सेल्सिअस जवळपास. सो हा डिफरन्स जो आहे ना, हा हीटचा डिफरन्स याच्यातनं EMF जनरेट करतो. याच्यामध्ये EMF म्हणजे काय, एक
इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जनरेट करतो, ज्याच्यामुळे याच्यातून करंट फ्लो व्हायला लागतं. आलं का लक्षात? का बरं? कारण जसं व्होल्टेजच्या डिफरन्समुळे, जसं व्होल्टेजच्या हाय व्होल्टेज डिफरन्समुळे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्समुळे काय तयार होते, हीट तयार होते, तशी हीटच्या डिफरन्समुळे काय तयार होईल, पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल ना. नाही समजलं? हॅलो. हा, मग हे गॅल्व्हनोमीटर फक्त इथं काय करतं, याच्यात हे जेव्हा दोन टर्मिनल तुम्ही कनेक्ट करतात तेव्हा ह्या मेटल मधनं हे गॅल्व्हनोमीटरचं फ्लक्च्युएशन दिसतं आणि मग आपल्याला समजतं की जेवढा यांच्यामध्ये डिफरन्स जास्त असेल म्हणजे हीट मध्ये, म्हणजे या दोघांचा जेवढा हीट मध्ये डिफरन्स जास्त असतो तेवढं गॅल्व्हनोमीटरचं रिडिंग जास्त असतं आहे ना. हा गॅल्व्हनोमीटर समजा 0 असेल तर यांच्यामध्ये डिफरन्स समजा जर हा फ्लक्च्युएट झाला आणि 40 पर्यंत येऊन गेला असा, तर याचा अर्थ यांचा डिफरन्स वाढत चाललाय, मग पुढे जाऊन तो 80 पर्यंत आला, मग अजून डिफरन्स वाढला, म्हणजे यांच्यामध्ये जेवढा डिफरन्स वाढतो हीट मधला वाढतो तेवढंच असतो, तसं तुमच्या करंट मध्ये पण वाढ होते, कारण डिफरन्स जेवढा जास्त तेवढा करंट पण जास्त फ्लो होणार. सो याच्यावरून तुम्हाला एक मेजरमेंट समजलं ना, म्हणजे तुमची हीट तुम्हाला कशाच्या फॉर्म मध्ये मेजर करता आली, इलेक्ट्रिकल करंटच्या फॉर्म मध्ये मेजर करता आली की नाही. सो हे कन्वर्जन इफेक्ट आहे. सो याला म्हणतात ते सीबेक इफेक्ट. सीबेकने बनवलंय ते, म्हणून सीबेक इफेक्ट सायंटिस्टचं नाव आहे. थर्मो EMF डेव्हलप इन द थर्मोकपल when the cold junction is at 0 degree Celsius and hot junction is at T degree Celsius then given by. तर ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके. तर थर्मो EMF, तो EMF किती जनरेट होतो, ई म्हणजे EMF म्हणजे काय, ते बॅटरी. EMF किती जनरेट होतो जेव्हा हे 0 डिग्री सेल्सिअसला असतं आणि हे T डिग्री सेल्सिअसला असतं, त्या टायमाला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अल्फा म्हणजे लिनियर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन किंवा थर्मो इलेक्ट्रिक एक्सपान्शन असते, अल्फा म्हणजे त्या मटेरियलचं. अल्फा इंटू टी म्हणजे काय, याचं टेम्परेचर हॉट वाले, प्लस 1/2 बीटा म्हणजे थर्मो इलेक्ट्रिक एक्सपान्शन असतो, आपण कोएफिशियंट कॉन्स्टंट आहे, आणि हा कोणासाठी, परत टी स्क्वेअर साठी, म्हणजे आता टी स्क्वेअर म्हणजे हे जे रिलेशन आहे याच्याने तुम्हाला काय भेटतं, तो किती EMF प्रोड्यूस करतो हे भेटतं, कारण तुम्हाला हे टी टेम्परेचर माहिती असतं आणि 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर माहिती असतं. त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा हे तुम्हाला कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन दिलेलं असतं प्रत्येक मटेरियलचे. म्हणजे इथं फेरस कॉपर आणि फेरस वापरला तर वेगळं, कारण दोन मटेरियल वापरले ते ना, तुम्ही डायग्राम मध्ये नीट पाहिलं तुम्हाला समजेल. ही डायग्राम मध्ये फेरस कॉपर आणि फेरसचं मटेरियल वापरलंय, बरोबर, म्हणजे आयन कॉपर आयन. सो याचं जे अल्फा आणि बीटा असतील ते वेगवेगळे असतील. फेरस कॉपर आयन साठी हे स्ट्रक्चर साठी अल्फा बीटा वेगळं असतं, कारण प्रत्येक मटेरियलचा लिनियर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन वेगवेगळा असतो, टेम्परेचर वेगवेगळं प्रत्येकावर इम्पॅक्ट करतं. आणि हे बिस्मथ अँटीमनी वापरलंय. अँटीमनी, ओके, अँटीमनी, बिस्मथ, अँटीमनी. या स्ट्रक्चर मध्ये अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू वेगवेगळी असते, कारण मटेरियल चेंज झालं म्हणजे अल्फा बीटा वेगळा. मटेरियल कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अकॉर्डिंग टू टेम्परेचर. सो हा फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे की तो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती असतो, तर तो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो तयार होतो अल्फा टी प्लस 1/2 बीटा टी स्क्वेअर. त्याच्यामध्ये ई म्हणजे काय, दॅट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स विच आर जनरेटेड बिकॉज ऑफ द डिफरन्स बिटवीन द हीट at the cold end and hot end, and the beta means alpha means what, the temperature thermo temperature coefficient किंवा thermoplast coefficient असतो तो. then T is the temperature of hottest object, then 1/2 and then beta तो पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आणि T म्हणजे काय, हॉटेस्ट टेम्परेचरचा स्क्वेअर. राहिला फॉर्म्युला लक्षात. ओके. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी महत्वाचं आहे, बोर्ड साठी काही कामाचं नाही, बोर्डला पडणार नाही प्रश्न याच्यावर, कॉम्पिटेटिव्हला पडेल. तो आता याच्यामध्ये आता याचे काही थेरॉटिकल क्वेश्चन्स आणि काही न्यूमेरिकल्स आहेत. मला असं वाटतं बऱ्यापैकी न्यूमेरिकल्स आपण बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही घरी न्यूमेरिकल ट्राय करू शकता. जे न्यूमेरिकल्स तुम्हाला डाऊट येतील तेच आपण क्लासमध्ये घेऊ. याला बोर्डवरती शिकवावं लागेल, तर शिकवणं शक्य नाही. ओके. सो नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. आज आपण इथं थांबू.